शेवटी महायुती अजून ताकदवान होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये उभाटामधून अगर कोण आमच्याकडे येत असेल तर स्वागतच आहे. पटेल का वैचारिकदृष्ट्या तुमचे महायुतीमध्ये प्रत्येकाबरोबर पटण्यासारखं आहे. आम्ही शेवटी ताकदीने आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब सगळ्या ह्या तिघा जणांच्या नेतृत्वात आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करतायत. म्हणून अजून महायुतीची ताकद वाढावी. अजून जो पण पक्षामध्ये येऊन अगर ताकद आमची वाढवत असेल महायुतीचं तर त्याला स्वागतच आहे. उद्धव ठाकरे मेळाव्यात ते बोलत शेतकऱ्यांबाबत होते, मात्र निवडणुकाचं रणशिंग फुंकत होते असं स्पष्टपणे दिसत होतं. मात्र आता माणसाची अवस्था आणि शारीरिक परिस्थिती बघून काय फुंकण्याची परिस्थिती आहे का? हे तो माणूस फुंकल्यानंतर कुठून तरी उडेल अशी परिस्थिती आहे. म्हणून रणशिंग फुंकणं हे सगळे मोठे मोठे वाक्य उद्धव ठाकरे बद्दल वापरू नका. स्वतः फुंकण्याची परिस्थिती आलेली आहे. अतिवृष्टीवर जरांगे म्हणाले की सगळ्याची संपत्ती झाल्या त्या सगळ्या संपत्ती द्या. परत त्याच प्रश्नाचं उत्तर तेच देऊ. तुम्ही आता राणे साहेबांच्या नावाने हाच प्रश्न विचारला मला. हा तो माझं आता तेच प्रश्न परत विचारताय. सगळ्यांना म्हणतायत की सगळ्या पक्षाच्या उद्धव ठाकरे यांनी परत तुम्हाला सांगतो संकटाच्या काळात प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. मग सरकारी पातळीवर असो वैयक्तिक पातळीवर असो सगळ्यांनी आज आमचा मराठवाडा आज आमचा पश्चिम महाराष्ट्र संकटात आहे. प्रत्येकाने मदतीची भूमिका घेतली आणि कोणी काय त्याबद्दल आवाहन केलं त्याच्यामध्ये वाईट वाटायला मला तुमची व्यक्तिगत मदत करणार. तुम्ही अगर राणे कुटुंबाला ओळखत असाल ना तर मास्क लावून न लावून आम्हाला प्रश्न असा विचारणार नाही. तुम्ही राणे कुटुंबाला ओळखत नाही त्याचा विषय नाही हो. माझा फक्त एवढा आहे की त्यांनी केलेलं आवाहन चांगली गोष्ट. प्रतिसाद कसा देता? प्रतिसाद देणारच आम्ही आवाहन न करता पण प्रतिसाद देणाऱ्यापैकी लोक आहोत. कधी आमचा इतिहास विचारा, कधी आम्हा लोकांना आम्ही किती लोकांना मध्ये माहित नाही म्हणून जरा ज्ञानामध्ये भर टाका. आजूबाजूला खूप मेहनत भर टाकणार. आमचा इतिहास मराठवाड्याला चांगला माहिती आहे, चिंता करू नका. छत्रपती संभाजीनगरमध्ये आले, काय प्रयोजन? हा जो काही एकंदरीत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्या मंत्र्यांना आपल्या आपल्या खात्याच्या अनुसार झालेल्या नुकसानीच्या पाहणी करण्याचे आदेश आम्हाला सगळ्या जणांना दिलेले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यात माझ्या मंत्रालयाच्या कार्यालयातून मी पहिली VC द्वारा मराठवाड्याचे भाग असो पश्चिम महाराष्ट्राचे भाग असो जिथे जिथे आमच्या मच्छीमारांचं भुई समाजाच्या मोठ्या प्रमाणामध्ये आपले मच्छीमार बांधव आहेत आणि त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे. जे मत्स्यतळी आहेत त्यांचं 100% काही जागी नुकसान झालेलं आहे. आमचे पंचनामे सुरू आहेत. जवळपास 28 कोटीचं नुकसान 2 दिवसा अगोदरपर्यंत झालेलं होतं. ते वाढतच जाणार आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टीला ती पाहणी करण्यासाठी आणि माझ्या विभागाची बैठक घेण्यासाठी मी आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलो आहे. माझे मत्स्य आयुक्त तावडेजी पण माझ्या बरोबर आहेत. माझ्या खात्याचे सगळे अधिकारी तिथे असतील आणि त्यानुसार जे मदत उद्या राज्य सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत त्याचबरोबर आमच्या मच्छीमारांसाठी पण भरघोस अशी मदत कुठलाही निकष नजरेसमोर न ठेवता आमची देण्याची मानसिकता आहे. पण ती कशी मदत द्यावी, कोणाला मदत द्यावी या सगळ्या बाबतीचा आढावा आणि अभ्यास करण्यासाठी आणि आमच्या मच्छीमार बांधवांना भेटण्यासाठी मी आज प्रामुख्याने इथे आलेलो आहे. त्याचं स्वतःचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे. जो स्वतः उद्धव खान झालेला आहे त्याने आम्हाला हिंदुत्वाचे सगळे घोषणा विषय सांगू नये. सर्टिफिकेट उद्धव ठाकरे तर मुळीच वाटू नये. ज्याचं सकाळी दिवस आणि रात्र मुल्ला मौलवींच्या शिवाय होत नाही. याने आम्हाला हिरवा रंग आणि सगळं सांगू नका. तो आता हिरवा साप आणि त्याच्यामध्ये जास्त फरक राहिलेला नाहीये. याने उद्या दाढी वाढवली आणि मिशी काढली सेमच वाटणार. पहिल्यांदा रामदास कदमांचं म्हणणं आहे बाळासाहेब ठाकरेंची बॉडी 2 दिवस का ठेवली? हो पण खरंच आहे ना ते. उद्धव ठाकरे उत्तर द्यावं. स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं? स्वित्झर्लंड वरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली. याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना. रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय. याचं उत्तर दिलं पाहिजे. स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं, त्यासाठी कोण वाट पाहत होतं, कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला, उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. त्यांचे ठसे देखील घेतले असं हो.
म्हणून उत्तर मागा ना, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मातोश्री कोण मागितलं पाहिजे. संजय राऊत ने कहा है कि महाराष्ट्र के साठी अमित शहांच्या हातामध्ये एकनाथ शिंदेनी कुऱ्हाड दिली. काय 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 मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न अमित शहा करतायत. मुंबई महापालिका जाहीर झाली काय? हो. तरीच आहे. संजय राउत ने कहा है कि जो महाराष्ट्र के रावण है, शेतकऱ्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे मोर्चा काढले. पहिला मोर्चा मातोश्रीवर काढावा. मोर्चा काढायची एवढी खास आहे ना, पहिला मातोश्रीवर काढायला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ना बांध्यावर काय दिलं, ना कुठच्या अंधावर मध्ये काय दिलंय. पहिल्यांदा मराठवाड्यात असं घडतंय की मत्स्यकांचं